नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, रामदास कदमांचे उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप आहेत। 2 दिवस उद्धवजींनी बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ केला असा आरोप रामदास कदमांनी केलाय। उद्धवजीच म्हणाले बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले असं रामदास कदम म्हणाले। जेव्हा तोंड उघडेन तेव्हा मातोश्रीला हादरा बसेल असा इशारा रामदास कदम यांनी दिलाय। 2 दिवस शिवसेना प्रमुखांचा बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जवादाने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नाकोटीच होऊन जाऊ देत। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत। मी उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत, तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले तुम्ही। मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा। मी तोंड उघडीन ना, मातोश्री अशी कापेल, हादरा बसेल मातोश्रीला। माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका। दोन दिवस मातोश्रीमध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती। शरद पवार साहेब आले होते, त्यांना वरती पाठवलं नाही। शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे।